जय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण यवतमाळ पोलीस। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाशिम पोलीस बघितला, नांदेड पोलीस पेपर सोल्युशन बघितलं, अकोला पेपर सोल्युशन बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण वाशिम यवतमाळ पोलीस और पेपर सोल्युशन। ठीक आहे, आजचा जो पेपर आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई 2024-25 जो 15 मार्च 2026 ला जो पेपर झाला त्याचा पूर्ण सोल्युशन बघणार आहे। बघा आपला पहिला प्रश्न कोणता आहे तो आपला तो पहिला प्रश्न। बघा तो पहिला प्रश्न आहे, दोन पासे एकत्र फेकले जर त्यांनी एकूण बेरीज किती 7 येण्याची शक्यता। जर दोन पासे आहेत त्याचे एकूण संभाव्यता किती असतात 36। संभाव्यता किती असतात 36 त्याचे एकूण संभाव्यता। आणि आपल्याला किती पाहिजे 7 येण्याची शक्यता। 7 जर म्हटलं दोन पासे आहेत तर किती आलं दोन पासे आहेत तर 1 आणि 6 आताही 6 येतील, 2 आणि 5 आताही 7 येतील, 3 आणि 4 आताही 7 येतील, 4 आणि 3 आताही 7 येतील, 2 आणि 5 आताही 7 येतील, 5 आणि 2 आताही 7 येतील, 6 आणि 1 आताही काय येतील 7 येतील। म्हणजे आपण संभाव्यता किती आहे 1 2 3 4 5 6 6 आहे। 6 1 6 6 6 36 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं काय ते उत्तर आहे। आता बघा 15 मजूर 8 तासात 8 तास काम करून 12 दिवसात, तर 20 मजूर रोज 6 तास काम करून किती दिवसात। बघा मजूर किती येतात आपले किती 15 मजूर, किती मजूर 15 मजूर, किती दिवस 8 तास, किती दिवस 12 दिवस, तर तेच काम किती 20 मजूर किती तास 6 तास, 6 1 6 6 1 2 12 5 3 15 5 4 20 4 2 8 2 2 4 4 3 12 उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक सी। नेक्स्ट बघा आता 3 नंबर 64 म्हणजे उत्तर किती येते 8। 8 चा वर्गमूळ आहे 8 आणि 1 9, 9 कशाचा वर्गमूळ येतो तर 3 चा। जर अधिक 3 केले 122 आणि 3 ते किती 225, हा जो येतो आहे तो 15 चा। आणि 610 आणि 610 आणि 15 केलं तर उत्तर काय आपलं 625। उत्तर काय आपलं 625। बघा परत सांगतो इथे किती 8 आणि 1 9, 9 कशाला 3 चा, 222 आणि 3 किती येते 225, 225 येते 15 चा। 610 आणि 15 हा येतो 625 आणि 625 येतो तो 25 चा, पर्याय क्रमांक डी। नेक्स्ट बघा पुढील पैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता, म्हणजे आपण आता भाग द्यावा। ठीक आहे, समजा हा जर भागतोला आपण 3 7 21 3 9 27 त्याला येते 0.7। याचा जर भागतोला आपण 25 100, याचा भागतोला आपण 0.9 आणि याचा भागतोला 0.8। जो तोडा 0.8 भाग येतो 0.8। तर या प्रकारे मोठा जो येईल तो कोणता येतो हा, आणि लहान कोण येतो हा। आपल्याला कोणता पाहिजे लहान आणि मोठा। लहान कोणता आहे 2 नंबरचा आणि मोठा येतो आपला 3 नंबरचा। तर पर्याय क्रमांक बी हे आपलं काय येते उत्तर येणार आहे। नेक्स्ट बघू 36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती। बघा 36 आणि 48 यांचा लसावी मसावी किती। 36 आणि 48 यांचा लसावी मसावी किती, यांना जातो 12 भाग, 12 ते 36 12 चूक 48 म्हणजे याचा जो मसावी हा किती होतो 12 म्हणजे 2 म्हणजे 12। आणि लसावी म्हटलं तर 12 गुणिले 3 गुणिले 4 4 3 12 12 गुणिले 12 144। पर्याय क्रमांक डी हा काय तुझा लसावी। 0.25 गुणिले 2.25 गुणिले 2.4 25 गुणिले 25 काय किती आपला 625 आणि त्याने गुणिले 24 जर केला आपण तर 4 5 20 5 2 4 2 8 9 10 चला 1 6 24 आणि 25 हा दोन्ही गुण आपण त्याला 2 5 10 1 2 2 4 आणि 1 5 6 2
12 याची किती आपण बेरीज 0 0 5 5 10 हात चाला 1 2 2 4 1 5 किती 15,000 पॉइंट नंतर आलो किती आहे 1 2 3 4 तर 1 2 3 4 तर उत्तर किती आहे 1.5 किंवा 1.50 पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7 पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते किती 12 तासात आणि क्यू हा नळ 20 तासात भरतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल छेद समान याच्या इथे 60 12 पंच 60 20 त्रिक 60 तर दोघं मिळून किती 8 मिनिटात. आपलं उत्तर किती येते 60 भागिले 8. पण आपलं उत्तर काय पाहिजे पहिले तास आणि मिनिट तो गुणिला करतो आपण 60 काटछाट करून 4 दुनी 8 4 15 60 2 त्रिक 60 15 त्रिक 45 450 मिनिट. पण आपण काय पाहिजे तास मग भागीला जर 60 केलं तर रूपांतर काय होतं आपलं तासात 6 7 42 7 तास 6 7 42 म्हणजे 420 मिनिट उरले किती 30 मिनिट 30 मिनिट 7 तास 30 मिनिट म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8 चक्रवाढ व्यास आणि सरळ व्यास यातील जे अंतर आहे ते 250 दर दिलेला आहे आणि वर्ष दिलेलं आहे. ठीक आहे याचं एक सूत्र आहे आपल्याला मुद्दल बरोबर अंतर 100 भाग्याला दर डोक्यावर वर्ष. ठीक आहे सांगा अंतर किती आहे आपल्याला 250 100 दर किती आहे 5% वर्षी किती 2 5 1 5 5 2 10 किती उरले 20 250 20 चा वर्ग गुणिले 400 25 चूक 100 शून्य किती आहे 3 ते जसेच्या तसे म्हणजे आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर काय आपलं बरोबर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन क्रमांक 9 हा एकदम सोपी आहे. 2 तर आपले 2 लिहून घ्यायचे वर्गमूळ किती आहेत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 2 च्या डोक्यावर जर 6 लिहिलं त्याचं उत्तर काय आपलं 128 वर लिहायचं 128 वजा 1 127 झालं. पण उत्तर काय ते 2 चा घातांक 127 भागिले 128 म्हणजे पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट बघा 4x + 3y = 3 3x + 4y = 4 तर x चं मूल्य किती. सेम असाच प्रश्न आपल्याला नांदेडला आलता आणि वाशिम पोलीसला आलता सेम म्हणजे आकड्याचे आहे पण मेथड 30 मग काय ते 4x + 3 म्हणजे याला आपण गुणू होता आपल्याला किंमत काय पाहिजे x या इक्वेशनला गुणायचं आपण 4 नी आणि या इक्वेशनला गुणायचं आपण 3 नी. ते इक्वेशन काय बघा 4 नी गुणलं तर 4 त्रिक 12x वजा 3 चूक 12y बरोबर 4 त्रिक 12 आणि या इक्वेशनला 3 ने गुणू आपण 3 त्रिक 9x वजा 3 चूक 12y बरोबर 4 त्रिक 12 वजा अधिक वजा 12y काय ते कट 12x म्हणून किती 3x बरोबर 0 जे इथे 0 आलं x चं मूल्य काय आहे ते 0 म्हणजे पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा 11 नंबर रेल्वेची लांबी किती येते 180 मीटर पूल 72 किलोमीटर प्रति वेगाने आणि पुलाची लांबी किती आहे 80 मीटर. रेल्वेची लांबी किती आहे आपली 180 पुलाची लांबी 80 आणि वेग किती आहे 72 किलोमीटर पर आवर असल्यामुळे मीटर पर सेकंद म्हणून गुणिले 5/18 करतो. याची बेरीज जर किती येते 8 8 16 म्हणजे 260 गुणिले 18 भागिले 72 गुणिले 5 18 1 18 18 चूक 72 आणि 4 ने म्हणून आपण
4 सक 24, 2 उरले, 4 पंच 20, 13 पाची 65, म्हणजे उत्तर काय आपलं 13, पर्याय क्रमांक डी. बघा, एका त्रिकोणाची एक बाजू 4 सेंटीमीटर आहे, दुसरी बाजू 5 सेंटीमीटर आहे आणि जो मोठा कोण आहे तो कोणता आहे 90 डिग्री. याचा अर्थ हे जे आहे ते काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे याची एक बाजू किती येते 4 सेंटीमीटर आणि किती येते 5, आणि हा कोण किती आहे 90 डिग्रीचा. म्हणजे आपण पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे हे बघतो आपल्याला कळायचं. मग पायथागोरसचा सिद्धांत आपण वापरला इथं, याचं सोल्युशन इथं लिहून. ठीक आहे, म्हणजे काय ते 4 चा वर्ग अधिक x चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग. x चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग किती 25, 4 चा वर्ग किती आहे 16, तो काय ते वजा इथं 16, म्हणजे x चा वर्ग बरोबर किती येतो 9, x बरोबर वर्गमुळात 9, आपलं उत्तर किती येते 3, म्हणजे पर्याय क्रमांक बी. हा एकदम सोपी आहे. वर्गमुळात 16 म्हणजे काय येतं उत्तर 4, 64 चा घनमूळ 4 आणि मुळात 4, 2 56 चा किती येते 4. याची जर बेरीज केली तर किती येते 4 4 8 8 4 12, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 14. बघा आता, एका 12 मीटर गुणिले 8 मीटर आकाराच्या आयताकृती मैदानाच्या कोपऱ्यात, म्हणजे एक आयत आहे आणि याची 12/8 असं आहे, आणि या एका कोपऱ्यात 8 मीटर लांब बाजूला एक गाय बांधली, म्हणजे ती अशी बांधली. ठीक आहे, तर किती क्षेत्रफळाला चारा खाईल याला काय पाहिजे, किती क्षेत्राला चारा खाऊ शकते, आणि हे पाहिजे टक्केवारी. पहिला आपण क्षेत्र काढू आयताचे क्षेत्र. ठीक आहे, ते काय येते 12 गुणिले 8 म्हणजे किती येते 96. ठीक आहे, 96 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता बघू आपण 90 डिग्री वर्तुळ पाहिजे. किती पाहिजे 90 डिग्री वर्तुळाचं. 90 भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग, म्हणजे काय येते 90 भागिले 360, पायची किंमत येते 22/7, आर किंमत आपला 8 गुणिले 8, 9 1 9, 9 36, 4 1 4, 4 2 8. याचं आपण कॅल्क्युलेशन केलं ते येते 50 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, एकूण आपलं किती आहे 96, आणि किती चारा खाल्ला 50, एकूण ते आपलं 96 खाल्ला किती 50. आता जर आपण टक्केवारी काढली, जसं की आता टक्केवारी काढतो म्हटलं तर 96 चे किती टक्के म्हणजे 50, त्याचं आपण कॅल्क्युलेट केलं ते येते 52.5%, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येते बी. नेक्स्ट बघू आता 15 नंबर. बघा, रीमा मीरा एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांनी अनुक्रमे 14 तास 16 तास आणि 22 तास वापरली. जर रीमाच्या कारचे भाडे रीमाच्या कारचे भाडे म्हणजे रीमा किती झाली 16 तास, रीमाच्या कारचे भाडे झाले 640, म्हणजे आपण काढू 640 भागिले 16, शेवटचूक 64, म्हणजे एका किलोमीटरचं भाडे किती आहे 40 किलोमीटर. एका तासाचं भाडे किती आहे 40 किलोमीटर. आता आपण पाहिजे एकूण भाडे, एकूण किती चालली गाडी आपली बघा बरं, 6 4 10 2 12, चाला 1 2 3 4 5, एकूण चालली 52 घंटे गाडी. 10 20 30 40 50 52 गुणिले 40, एका तासाचं भाडे 40, 4 2 8, 4 5 20, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 20 80, म्हणजे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा 16 क्रमांक, x चा वर्ग वजा 5x अधिक 6, x चे मूल्य खालीलपैकी कोणते. हा प्रश्न तुम्हाला जो 15 तारखेला पेपर झाले पोलीस भरती, त्यात तुम्हाला मॅगझिन पेपर मध्ये तुम्हाला असे समीकरण दिसून येते. ठीक आहे, हे तुमचं आता फॅक्टरायझेशन, याचे फॅक्टर पडतात 3 दुनी 6, वजा अधिक असल्यामुळे वजा वजा, यांची जे वजा 3 वजा 2 याची किती बेरीज येते वजा 5, आणि यांचा गुणाकार किती येतो 6, असे जे फॅक्टर पडतात. किती येते वजा 3 वजा 2, तर x बरोबर किती 3 आणि x बरोबर किती 2. निगेटिव्ह आहे आपण आपण पॉझिटिव्ह घ्यायचे, तर 2 आहे काय येत नाही, तर काय येते पर्याय क्रमांक 3.
जर x वायच्या 40% आहे, जर x वायच्या 40% आहे म्हणजे y किती आहे 100, x किती आपला 40. जर x वायच्या 40% आहे तर y x च्या किती टक्के आहे म्हणजे 40 चे किती टक्के म्हणजे किती 100. म्हणजे इथं आपल्याला टक्के काढणार तर टक्के बरोबर किती येतात 100 गुणिले 100 भागिले 40. 0 0 कट 4 25 100 25 10 250 म्हणजे 250% पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा ए आणि बी अनुक्रमे 12 आणि 15 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण करतात. दोघांनी एकत्र शर्यत केली. ए ने अंतिम बिंदू गाठल्यावर बी ए पेक्षा किती मागे असेल. दोघांची शर्यत आहे, जो ए आहे तो 12 सेकंदात आणि बी आहे तो 15 सेकंदात रेस पूर्ण करतो. जेव्हा ए रेस पूर्ण करतो तेव्हा बी किती मागे आहे बघा. आपण जो बी आहे हा 100 मीटर 15 सेकंदात पूर्ण करतो, तर हा जो 12 सेकंद पूर्ण करतो तेव्हा त्याने किती अंतर कापलं आपण काढू. 5 त्रिक 15 5 दुनी 10 3 चूक 12 4 दुनी 8 म्हणजे किती 80 मीटर कव्हर केलं असेल बी ने. त्याने किती कव्हर केलं 100, तेव्हा बी किती करते 80, तर किती मागे आहे 20 मीटर मागे. नेक्स्ट बघा 3 पुरुषांच्या वयांचे गुणोत्तर किती येते 2 3 4. त्यांच्या वयाची बेरीज किती येते बेरीज यांच्या वयाची बेरीज किती येते 63 वर्ष. यांच्या वयाची बेरीज किती येते 63 वर्ष. म्हणजे 2 3 4 म्हणजे 2x 3x 4 5 6 7 8 9x 4 5 6 7 8 9 9x बरोबर 63, तर x बरोबर 7. x बरोबर किती येते 7. आपल्याला काय पाहिजे सर्वात लहान व्यक्तीचे वय ते किती आहे 2. 2 गुणिले 7 किती येते 14. पर्याय क्रमांक सी हे काय आपलं बरोबर येते. नेक्स्ट बघा 16 सायकलीची किंमत किती आहे 2920. बघा 2900 29200 29200 हे किती आहे 16 सायकलीची किंमत. आपल्याला किती पाहिजे 7 सायकलीची किंमत पाहिजे. ठीक आहे 8 दुनी 16 8 त्रिक 24 25 26 27 8 सक 48 किती उरले 4 8 पंच 40 2 उरला 2 बघायला बे 1 बे 1 बे 8 16 बे दुनी 4 1 उरला बे पंच 10 गुणिले 7 7 5 35 3 उरले 7 दुनी 14 15 16 17 1 उरला 7 8 56 1 57 5 7 5 12 म्हणजे आपण उत्तर किती देते 12775 म्हणजे पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा जर P म्हणजे गुणा Q म्हणजे भागा R म्हणजे P म्हणजे गुणा Q म्हणजे भागा R म्हणजे अधिक S म्हणजे वजा. काय तो Q म्हणजे काय ते भागा इथं आपण भागिले लिहू. R म्हणजे काय ते अधिक आपण इथं अधिक लिहू. S म्हणजे काय ते वजा आणि P म्हणजे काय तो गुणा. आता आपण सॉल्व केलं 32 भागिले 8 8 चूक 32 4 अधिक 15 वजा 3 5 15 अधिक 15 वजा 15 कट उरलं उत्तर किती 4. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट बघू आपण 25 पर्याय क्रमांक 22 बघा 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 0.3 गुणिले 0.03 असा उत्तर आहे. बघा या संख्येला जर आपण 2 गुणिले 0.2 2 गुणिले 0.2 आणि 2 गुणिले 0.2 ठीक आहे 0.2 2 गुणिले 0.02 2 गुणिले 0.02 2 गुणिले 0.02 आणि ह्याच्या केला आपण 2 गुणिले 0.3 2 गुणिले 0.03 2 गुणिले 0.03 ठीक आहे. आता बघा याचं जे आहे इथं थोडासा तुम्हाला मिस्टेक वाटत आहे मला
की 0.06 आणि इथं पाहिजे 0.06 असं माझं म्हणणं पडते. पण यांनी दिलेलं आहे. आपण त्या हिशोबाने करू की 0.06 म्हणजे या हिशोबाने सॉल्व्ह करू त्याला. एवढं घेऊन आपण सॉल्व्ह करू त्याला. ठीक आहे. 0.06 म्हणजे बघा हा आणि हा वरचा खालचा आकडा काय येतो आपला सारखा येतो. वरचा खालचा आकडा काय येतो आपला सारखा येतो. म्हणजे काय येतं मग 2 बे 1 बे 2 4 4 दुनी 8 बे 1 बे 2 4 4 दुनी 8 हे काय इथं कॉमन आणि वरचे खालचे काय होतात हे इथं कट होऊन जातात. बघा हे आणि ब्रॅकेट काय होतो कट म्हणजे उरते का फक्त 1/8 म्हणजे हा आणि हा हे कॉमन आणि हे काय होतो कॉमन. जर यातले सगळे आपण 2 जर बाहेर काढले तेव्हा काय होते 0.03 0.03 0.03 अधिक 0.2 0.2 0.2 हे ब्रॅकेट काय होतो कट होऊन जाते. उरते काय 1/8 आणि 1/8 मध्ये भागलं तर उत्तर काय ते 0.125. नेक्स्ट बघा रामने 7,200 रुपयाला खरेदी केली सायकल 8,496 रुपयाला विकली तर शकला नफा किंवा तोटा किती. कितीला घेतली 7,200 आणि कितीला विकली सायकल ते विकली 8496. x बरोबर 8,496 गुणिला 100 भागेला 7,200 0 0 कट 0 0 कट 8 9 8 12 कम 72 12 7 84 0 12 8 96 6 भागेला 6 1 6 1 उरला 6 1 6 4 उरले 6 8 48 118% म्हणजे 18% नफा. पर्याय क्रमांक आपला बी. 0.361 हा जो आहे हा कशाला येतो 19चा पॉईंट नंतर किती येतात 4 4 चे वापस किती असतात अर्धे 2 म्हणजे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट बघू आता 25 गणितातला शेवटचा क्वेश्चन. एकसारखी चॉकलेट 3 विद्यार्थ्यांमध्ये किती प्रकारे वाटता येतील की प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक चॉकलेट मिळेल. किमान एक चॉकलेट मिळेल. नेक्स्ट बघा एक सारखी चॉकलेट 3 विद्यार्थ्यांना वाटायचे म्हणजे सी 6 वजा 1 3 वजा 1 म्हणजे काय ते सी 5 2 हे जर सॉल्व केला आपण 5 गुणिले 4 आणि 2 गुणिला 1 2 दुनी 4 5 दुनी 10 त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक सी. या प्रकारे आपण गणिताचे पूर्ण प्रश्न बघितले. आता झालं तुमचं जीएस. ठीक आहे. भारत सरकारद्वारे देण्यात येणारे सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला दिलं तर नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा यांना देण्यात आलं. भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारे कधी स्वीकार करण्यात आलं त्याला 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार केलं आणि 26 जानेवारी 1950 ला ते लागू करण्यात आलं. कोणत्या देशाची भारत देशाची सर्वाधिक सीमा लागली ते आहे बांगलादेश. बघा आपण तुम्हाला अकोल्यामध्ये विचारला नांदेडमध्ये विचारला वाशिममध्ये बी विचारला. बहुतेक वाशिम आणि नांदेड दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आणि तिसरा प्रश्न तुमचा आता हाच प्रश्न तुमच्या यवतमाळ पेपरमध्ये पण आला. खालीलपैकी कोणती टेनिस ग्रँड स्लॅम नाही. ऑस्ट्रेलिया ओपन आहे फ्रेंच ओपन आहे विम्बल्डन आहे रूस ओपन ही नसते. नेक्स्ट ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण तर तो सर्वांना माहित आहे अभिनव बिंद्रा. हा एक प्रश्न खूप वेळा आलेला पेपरमध्ये वेगवेगळ्या पेपरमध्ये. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण तर सध्याचे नेमके राज्यपाल बदलले आपले त्याच्यात विष्णुदेव वर्मा. सध्याचे नेमके आताच बदलले मार्च मध्ये त्याच्यात विष्णुदेव वर्मा. खालीलपैकी कोणते शहर पोलीस आयुक्तालय नाही हे ते कोल्हापूर. हा प्रश्न तुम्हाला नांदेड पोलीस मध्ये बहुतेक विचारलेला आहे. नांदेड किंवा वाशिम पोलीस मध्ये सेम प्रश्न हाच आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालय आहे तर खंडाळामध्ये बी आहे अकोल्यात पण आहे
इथं पण आहे. तर यापैकी सर्व. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंट मध्ये खालीलपैकी कोणता खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? आपल्याला सर्वांना माहिती आहे जसप्रीत बुमराह. नेक्स्ट बघा, यूपीआयचा लॉंग फॉर्म काय? यूपीआयचा लॉंग फॉर्म काय आहे? तो येतो युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जो इथं आपल्याला दिलेला नाही. तर पर्याय क्रमांक कोणता? डी. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36. आज 15 मार्च खालीलपैकी कोणता दिवस येतो? तो येतो जागतिक ग्राहक दिन. कोणता येतो? जागतिक ग्राहक दिन. भारताचे अंटार्क्टिकावर संशोधन केलं कोणतं आहे ते? कोणता आहे ते? मैत्री. कोणता पॉईंट आले इथं? तर मैत्री हा पॉईंट काढलेला आहे. नेक्स्ट बघा, क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? क्रिप्टोग्राफी येते फोटोग्राफी विभाग, वायरलेस विभाग, श्वान विभाग. कोणता येतो? वायरलेस विभाग. कोणता येतो? वायरलेस विभाग. अडीचचा पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात जे फुल आहे मोठा बोंडा, त्याला आपण काय म्हणतो? ताम्र. हे कोण्या रंगाचे येते? ते येते जांभळ्या रंगाचे. कोणत्या रंगाचे येते? जांभळ्या रंगाचे. खालीलपैकी कोणते पण भारतीय केंद्र सशस्त्र बल नाही? तर सशस्त्र सीमा सेल, बीएसएफ, इंडो तिबेटियन आहे, आसाम रायफल आहे, राष्ट्रीय रायफल हे केंद्रीय सशस्त्र बल नाही. जगातील सर्वात मोठे माजुली नावाचे बेट हे कुठे येते? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, आसाम. आणि जगातल्या नदीतील सर्वात मोठे बेट आहे. आणि हाच प्रश्न तुम्हाला विचारला वाशिम पोलीस मध्ये विचारला असेल प्रश्न. कृष्णा घाट ही खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? ते यशवंतराव चव्हाण. कोणाचे ते? यशवंतराव चव्हाण. भारूड हे कोणी रूट केले? ते संत एकनाथ यांनी लिहिले. भारूड. नेक्स्ट बघा, संविधानाचा कोणता अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करतो? तो येतो अनुच्छेद 17. पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणत्या देशी इराण सोबत सीमा नाही? ते येते इस्रायल. कोणता येते? इस्रायल. शिव समुद्र हा कावेरी नदीवरील जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तो येतो कर्नाटक. पर्याय क्रमांक डी. सुंदरबन हा त्रिभुजा प्रदेश सगळ्यांना माहिती आहे, येतो पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक बी. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 याचं जे नाव आहे ते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आपण ज्याला CRPC म्हणत जातो, कोणता येतो? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतात चित्ता हे कुठे येतो? कुन्नो राष्ट्रीय उद्यान हे येऊन जाते. महागाईची व्याख्या काय? उत्पादनात सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याची बेरीज, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी सर्वसाधारण वाढ, यालाच काय म्हणतात? महागाई म्हणतात. GS आता आपलं मराठी बघा. पुढील शब्दापैकी जोडाक्षर कोणता येते? तर पृथ्वी. हा ऋत आपल्याला स्वर लागला आणि हा काय येतो? पृथ्वी. हा काय येतो? जोडाक्षर. सहला नाते हे काय? द्वितीय आणि चतुर्थी व्यंजन. नववधू प्रिय मी बावरते या उदाहरणाचे वृत्त ओळखा. तो येते नववधू. मुद्रिका बाळानंदन. तो येत माहित आहे 53 नंबरचं सी यायला पाहिजे. 53 नंबरचं काय येते? नववधू. पर्याय क्रमांक सी. मऊ मेनावुनी आम्ही विष्णुदास कठीण वजात भेदू ऐसे. अनन्वय व्यतिरेक आहे तो कोणता? व्यतिरेक अलंकार. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी काय तो?
व्यतिरेक अलंकार. क्ष वज्ञ हे काय ते विशेष संयुक्त व्यंजन. श्रीकृष्णाने सांदीपणींना गुरुदक्षिणा दिली. त्या सांदीपणीला व्याकरणादृष्ट काय सुचवलंय ते आदरार्थी अनेक वचन. पर्याय क्रमांक 1. भोजन शाळेत माणसाने जेवू लागली. भोजन शाळेत माणसे जेवू लागली. जेवू पण लागली, जेवण्याला लागली हे काय ते संयुक्त क्रियापद. मागून आला आणि तिकड झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? अव्यय साधित, सर्वनाम नाम साधित, धातू साधित. हे ते सर्वनाम साधित. 18 क्रमांकाचं नाही, अव्यय साधित. कोणतं इथे अव्यय साधित. झाडाचा रंग हिरवा तो फार आवडतो. म्हणजे हिरवा इथं हिरव्यासाठी वापरलं पाहिजे, ते काय वापरलं? नामसाठी. आणि कोकिळा गोड गाते ते मला आवडते हा वापरला ते क्रियापदासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक बी. तुम्ही पुढे व्हा मी आलोच हा कोणता येतो? भविष्यकाळ. अजून आला का? नाही. म्हणजे सन्निहित भविष्यकाळ. वास्तव, तत्सम, हेतव या उभयनिर्णयाचा प्रकार कोणता? म्हणजे आहे तो समुच्चय बोधक, विकल्प बोधक, आहे तो परिणाम बोधक. पर्याय क्रमांक डी. कोणता आहे तो? परिणाम बोधक. पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदाचा प्रयोग ओळखा. अकर्म, कर्मणी, भावे आणि सकर्म. याचं उत्तर येते ते येते सकर्म कर्तरी. पर्याय क्रमांक डी. रामाने दशमुखास ठार मारले. काय तो? तत्पुरुष द्वंद्व. आहे तो बहुव्रीही. हा कोणता येतो? बहुव्रीही समास. आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग्य योग करतो. आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग करतो. हे कोणत्या प्रकारचे मिश्र वाक्य आहे? कारणबोधक, संकेतबोधक, स्वरूपबोधक, उद्देशबोधक. हा काय आपल्याला उद्देश आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी. यातून आपल्याला उद्देश दिसतो. अभ्युदय या शब्दाची संधी अभिदित उदय. पर्याय क्रमांक 1. समान अर्थाच्या म्हणीचा योग्य परिणाम. वळसणीचे पाणी ओढ्यात जात नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. जितेची फोड बेल्याशिवाय जात नाही. एका हाताने तुरी मोजत नाही. म्हणजे बी आणि डी. ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक ए. विसंगत वाक्प्रचार काढणे. आनंदाला पारावार न उरणे. आभाळ ठेवणे होणे. आकाशाला गवसणी घालणे. आनंद गगनात मागास आले. आकाशाला गवसणी मारणे. म्हणजे पर्याय क्रमांक सी. 67. कर्तनकाळ अलंकार क्रूर आणि उग्र व्यक्तीसाठी वापरला जातो. नीट बघा. जसे आंब्या झाडाला राई क्रूर आणि उग्र व्यक्ती. आंब्या झाडाला राई म्हणतात. फुल झाडाला ताटवा म्हणतात. तसे मडक्याची असते ते काय असते? उतरण असते. मडक्याची काय असते? ते असते उतरण. मडक्याची असते उतरण. जशी आंब्याची काय ते राई, फुलझाडांचा ताटवा आणि मळक्याची काय ते येते उतरण. क्रूर आणि उग्र व्यक्ती. नेक्स्ट. रोम एका दिवसात बांधले गेलेले नाही. कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो. रोम एका दिवसात बांधायचा होते. एकसारखे काम करीत राहणे. काम नसलेला माणूस नशिबाला बोलून लावतो. कोणतेही काम एक कालावधी लागतो. विसंगत जोडी अनुकूल, प्रतिकूल, अपात्र, सत्पात्र, अप्रतिम, साधारण, रुकारक, होकारक हे काय ते विसंगत जोडी.
गण्या म्हणजे शुद्ध नंद बैल, लक्षात काय ते नंदी बैल. अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि वाच्यार्थ याचे उत्तर येते ते तुमचं उत्तर लक्षणा. कोणतं येते लक्षणा. संबोधन दर्शना कोणती विराम चिन्ह आहे ते येते स्वल्प विराम. ऱ्हस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द कोणता येतो 1 आणि 2 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येतो डी. क्षणचित्त क्षणवित्त म्हणजे आयुष्य आणि धन हे क्षणापुरतेच क्षणभंगूर असते याचा अर्थ असा होतो. पर्याय क्रमांक डी. आता बघा तुमचं रिझनिंग चालू होतो. आता बुद्धिमत्ता. ठीक आहे रिझनिंग. कापूस लोकरपेक्षा महाग आहे. बघू आपण. जो कापूस आहे हा काय येतो लोकरपेक्षा महाग आहे. लोकर ज्वारीपेक्षा महाग आहे. ही ज्वारी, हा कापूस, हा लोकर, ही ज्वारी आणि ज्वारीपेक्षा तूर महाग आहे. तर स्वस्त काय ते ज्वारी म्हणजे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक काय तो बी. जनावरांच्या कळपात 35 सोडून सर्व गायी आहेत, 30 सोडून सर्व म्हशी आहेत, उर्वरित बकऱ्या आणि एकूण किती आहेत ते 40. याचा अर्थ जर 35 सोडून सर्व काय गायी 40 मधले 35 गेले उरले किती 5. गायी किती आहेत 5. 30 सोडून सर्व म्हशी आहेत, 40 मधले 30 गेले उरले किती 10. उर्वरित बकऱ्या आहेत 10 आणि 5 15. या 40 मधून 15 गेले उरले किती 25. या 25 काय येतात बकऱ्या. पर्याय क्रमांक बी. बागेतील एका रस्त्याच्या कडेने 10 बाय 10 मीटरच्या अंतराने एकूण 100 झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती. 10 बाय 10 मीटरच्या अंतराने किती 100 झाडे. द्रुत म्हणजे दोन्ही यांनी लावले म्हणजे एका एकूण किती लावले 50 आणि एका एकूण 50. एका एकूण लावले यांनी 50 आणि एका एकूण लावले 50. त्यातलं एक जे झाड लागलं ते 0 मीटरवर राहिलं म्हणजे झाडे किती लागले इथं 49 गुणिले 10 म्हणजे किती 490. आणखी एक जे झाड लागलं ते 0 मीटर लागलं. नंतर प्रत्येक 49 झाडे 10 10 10 10 मीटरच्या अंतराने लागले तर किती आहे 490. पर्याय क्रमांक बी. बघा आता 79. ठीक आहे याचं जे उत्तर बघा 30 40 50 20 5 25 5 30 10 आणि 5 15 आणि 5 20 पासून उत्तर द्यायला पाहिजे होतं पण यांनी पर्यायामध्ये उत्तर दिल्याचं पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी दिलं. पर्याय उत्तर यायला पाहिजे नियमाने 20 यायला पाहिजे पण त्यांनी काय दिलं सी. राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम म्हणजे अशा तोंडाला उभा होता. ठीक आहे त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती म्हणते बघा. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण म्हणजे तो निघलो होतो. उजवी बाजू दिशा कोणती आहे दक्षिण. आता तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला म्हणजे 1 2 आणि तो 3 हा असा बघत आहे. तर त्याच्या पाठीमागची दिशा पाहिजे. पाठीमागे कोणती आपली उत्तर. पर्याय क्रमांक डी. ठीक 2 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील 12 2 टिंब 0 0 वजा 2 ते किती 10. पर्याय क्रमांक डी. खालील प्रश्नचिन्हापैकी कोणते अक्षर येईल बघा. सी डी अधिक 2 ई एफ जी अधिक 2 एच आय जे के. पर्याय क्रमांक बी. खालील प्रश्नचिन्हाने कोणता अंक येईल बघा. 15चा वर्ग 225 200चा वर्ग 20चा वर्ग किती 400. किती येतो 400 म्हणजे पर्याय क्रमांक सी. विसंगत जोडी. ठीक आहे बघा 9चा वर्ग 1चा वर्ग 5चा वर्ग 7चा वर्ग हा कोणाचाच वर्ग नाही आहे.
त्यामुळे काय तो विसंगत. बघा 9चा वर्ग, 1चा वर्ग, 5चा आणि 7चा वर्ग, तो काय तो विसंगत. पर्याय क्रमांक कोणता येतो? डी. हे बघा तालुका, जिल्हा आणि राज्य. हा तालुका येतो, तालुका कशा येतात? जिल्ह्यात, आणि हे काय येते? राज्य. पर्याय क्रमांक कोणता येते? डी. रोहन दिलीपला म्हणाला तुझ्या वडिलांची आई. बघा रोहन काय म्हणाला दिलीपला? रोहन म्हणाला दिलीपला, रोहन म्हणाला दिलीपला तुझ्या वडिलांची आई, ठीक आहे, व माझी आजी, म्हणजे दिलीप म्हणाला रोहन, ठीक आहे, याची आजी तिथे येते. सख्या बहिणी आहे, तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची कोण? दिलीपची आजी रोहनची कोण येते? रोहनची आई, आईची बहीण म्हणजे काय ते? मावशी. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा 87 नंबर. आरोपी पोलिसांना सांगत होता मी प्रथम दक्षिणेकडे गेलो, दक्षिणेकडे गेलो. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. सर्वप्रथम दक्षिणेकडे किती गेलो ते? 1 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळला, म्हणजे इकडे किती वळला? 2. नंतर पुन्हा चौकातून उजवीकडे वळून किती वळला? 2. ठीक आहे, हा एक आता किती येते? 2. तर आरोपी इथं उभा आहे, ठीक आहे. तर आरोपी प्रथम निघा या ठिकाणापासून कोणत्या अंतरावर? म्हणजे इकडे आहे, तर ह्याची दिशा येते कोणती येते? वायव्य. म्हणजे पर्याय क्रमांक डी. याचा पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट 1 मार्च 2025 रोजी शनिवार असेल तर 10 एप्रिल 2025 ला कोणता वार? 1 मार्च म्हणजे मार्च दिवस किती उरले? 30. आणि 10 एप्रिल हे किती दिवस आहेत? 10. 7 × 28 2, 7 × 7 3, एकूण दिवस किती झाले? 5 दिवस पुढे येऊन गेलो. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. पर्याय क्रमांक कोणता येतो? सी. 1 वाजून 30 मिनिटे, तास काटा, मिनिट काटा यांचे कोणीय अंतर किती? हा एक प्रश्न तुम्हाला अकोला, वाशिम, नांदेड 3-4 पेपरमध्ये तुम्हाला विचारला, पण वेगवेगळा विचारला, ठीक आहे. पुढे 4:30 विचारला, पुढे 9:45 विचारला, पुढे 9 वाजता विचारला, इथून तुम्हाला 1:30 वाजता विचारला. 30 h वजा 11/2 m म्हणजे काय? 30 h किती आहे आपला? 1 वाजता वजा 11/2 m किती आपला? 30 मिनिट गुणिला 30. तर 30 1 30, 2 15, 15 1 15, 15 1 15, 165. तर उरले किती? 135 डिग्रीचा कोन करतो. 135 डिग्री म्हणजे पर्याय क्रमांक सी. रांगेतील रांगोचा नंबर दोन्ही बाजूनी 17 वा आहे. 17 दुनी 34, ठीक आहे. आणि वजा 1 म्हणजे उत्तर काय आपलं? 33. पर्याय क्रमांक बी. एका सांकेतिक भाषेत गोट या शब्दाला FNZS म्हणजे काय म्हणलं आपण? वजा 1. बघा जी वजा 1 एफ जी वजा 1 वजा 1 वजा 1. त्याप्रमाणे वजा 1 जर केला आपण इथे येते सी, इथे येते एन एफ, CNF म्हणजे पर्याय क्रमांक डी. प्रश्न चिन्ह नाही कोणता अंक? 1 चा वर्ग, 3 चा वर्ग, 5 चा वर्ग, 7 चा वर्ग. पर्याय क्रमांक बी.
खालील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमशः कोणती संख्या येईल? ठीक आहे, 2 अधिक 3 5 3 8 3 11 अधिक 3 14. पर्याय क्रमांक सी 94. 7 2 8 8 आणि 4 12 12 भागिले 3 उत्तर काय येते 4. 7 आणि 7 14 आणि 1 15 15 भागिले 3 तर उत्तर काय येते 5 3 5 15. 4 आणि 2 7 7 8 9 9 भागिले 3 तर उत्तर काय येते 3. तर पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी 3 बरोबर. 4 आणि 2 8 9 10 4 5 6 7 8 9 भागिले 3 पर्याय क्रमांक डी. पंचवीस कशाचा वर्गमूळ येतो 5 चा. तर 36 कशाचा येतो 6 चा आणि एम म्हणजे आपला कोणता येतो 6 एम. खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा. बघा विसंगत एक विसंगत शब्द आहे तो येतो बॅट रॅट आणि कॅट. हे सचिव कॅट म्हणजे मांजर, रॅट म्हणजे उंदीर, बॅट म्हणजे वटवाघूळ. तर निर्जीव वस्तू कोणती येते मॅट. निर्जीव वस्तू कोणती येते मॅट. विसंगत शब्द कोणता? कोणता आहे? ऑटो रिक्षा, बस, मोटरसायकल कोणती येते जहाज. हे काय येते विसंगत येते. ठीक आहे. नेक्स्ट बघा विसंगत संख्या कोणती? तर बघा हा काय तो 3 चा वर्ग वजा 1 5 चा वर्ग वजा 1 9 चा वर्ग वजा 1 हा 7 चा वर्ग वर्ग येतो. बघा आहे विसंगत 49. प्रश्नचिन्हाचाही कोणती शब्द येईल? ए बी सी डी ई एफ जी एच आय एम एन ओ पी क्यू आर एस टी यू. तर पर्याय क्रमांक काय ते बी. ठीक आहे. या प्रकारे आपण पूर्ण 100 प्रश्न बघितले, पूर्ण सोल्युशन बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जिल्हा बघू, जसं आपण नागपूर किंवा अमरावती या जिल्ह्याचा पूर्ण पेपर सॉल्व्ह करू. जय हिंद.